ताज्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनींचा मृत्यू. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या तसनीम आणि फार्स या वृत्तसंस्थांनी याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी जावईनाथ आणि सुनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आणि 7 दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराणी इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दुःख व्यक्त केलेलं आहे. इराणी वृत्तसंस्था फासनुसार IRGCने म्हटलं आहे की आम्ही एक महान नेता गमावला आहे आणि संपूर्ण देश त्यांचा शोक व्यक्त करत आहे. इराणी सैन्याने एक धोकादायक मोहिमेच्या सुरुवातीची घोषणा केली आहे. सैन्याने म्हटले की हा हल्ला लवकरच सुरू होईल आणि प्रदेशातील व्याप्त क्षेत्रे तसेच अमेरिकेच्या दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करेल. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला होता. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करून म्हटलंय की इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक खामेनी मारला गेला. हा इराणच्या जनतेसाठी तसेच अमेरिका जगभरातील देशांसाठी न्याय आहे. इस्रायली हवाई दलाने अमेरिकेसोबत संयुक्त हल्ल्यात गेल्या दिवशी इराणवर 1200हून अधिक बॉम्ब टाकल्याचं म्हटलं आहे. इराणमध्ये हल्ला झालेल्या ठिकाणी दक्षिण इराणमधील होर्मुझगान प्रांतातील मिनाब शहरातील एक प्राथमिक शाळा होती जिथे 148 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. डझनभर जखमी झालेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराग्ची म्हणाले की शाळेवरील हल्ल्यात निष्पाप मुले मारली गेली आणि त्यांचा बदला घेतला जाईल. इराणी सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यूचा निषेध करण्यासाठी काश्मीरमधील हजारो शिया मुस्लिम रस्त्यावर उतरलेत. लाल काळे पिवळे झेंडे घेऊन लोक श्रीनगरच्या मुख्य चौकात जमले आहेत. इस्रायल आणि अमेरिकेविरोधात घोषणाबाजी केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील कराची येथील अमेरिकन दूतावासाजवळ हिंसाचार उसळले ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. एधी फाउंडेशनच्या बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार निदर्शकांनी दूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवला आहे ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.